पोरी इकडे तिकडे जंगलात कशाला चालली? ओ काकू मी चालली आता जीव द्यायला. मी या जीवनाला खूप कंटाळली. इकडे मग जा जीव द्यायला. इकडे ते ये. का ग तू जीव का देत आहे? असं काय संकट आलं तुझ्यावर? ओ काकू तुम्हाला काय सांगू, माझा एवढा चांगला गळा आहे, मी एवढी चांगली गाणं म्हणते, पण माझ्या कलेची काहीच किंमत नाही. अगं अशा संकटांना घाबरून काही तोडगा निघेल का? यावर पण उपाय आहे. त्या उपाय हो काकू? चल तू माझ्यासोबत माझ्या घरी, मी तुला उपाय सांगते. चल हे आहे माझं. मी तुला ही वस्तू देते, तू बाजारात जा, विकू नको, याची किंमत काढू, मग मी तुला उपाय सांगते. ठीक आहे? या पेनची किंमत किती असेल आता? ओ काकू मला ही पिन विकायची, याची तुम्ही किंमत सांगू शकता का किती आहे? हे तर साडी पिन आहे हो बाई, याची किंमत काय असन? 5-10 रुपये असन बाई याची किंमत. 5-10 रुपये? ठीक आहे. हे काका तर सोनाराचा धंदा करतात, यांनाच विचारतो आता याची किंमत. काका तुम्ही याची किंमत सांगू शकता का? किती पैसे पाहिजे बाई तुला याचे? ओ काका तुम्ही फक्त याची किंमत सांगा किती आहे. तर याची किंमत बेटा 50,000 रुपये देतो तुला. चोरीगिरीचा जायचं नाही, चोरून तर नाही आणलं ना? काका तुम्ही फक्त याची किंमत सांगा, मी असं कुठून चोरून बिरून नाही आणलं, माझंच आहे. तुला किती पाहिजे याच्यावर तू सांग. ओ काका हे मला विकायची नाही आहे, फक्त मला याची किंमत सांगा किती आहे. तर बाई याच्या पक्का बिल घेऊन ये, मी तुला याचे 1 लाख रुपये देतो. द्यायचं असेल तर दे, नाही तर घेऊन जा. बरं बरं ठीक आहे काका, विचार करून सांगतो मी. हो काकू मी त्या कामवाल्या बाईला विचारलं तर त्या बाईने याची किंमत 5-10 रुपये सांगितली, पण मी त्या सोनाराला विचारलं तर ते म्हणत होते की 1 लाख रुपये किंमत आहे याची. बस तू आता कळलं ना, ज्याची किंमत त्यालाच कळते. जशी हिऱ्याची किंमत सोनारालाच कळते, तसंच तुझ्या बाबतीत आहे. तुझी किंमत अजून लोकांना कळलीच नाही आणि तुला योग्य मार्गदर्शन करणारा अजून कोणी मिळालाच नाही. तू तुझे गाणे व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर टाकत जा आणि प्रॅक्टिस पण चालू ठेव. होऊ शकते तुझ्या कलेची किंमत करणारा पण तुला मिळून जाईल. वाईट विचार केव्हाच करायचे नाही बेटा, चांगले विचार करायचे, पॉझिटिव्ह राहायचं. धन्यवाद काकू, तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं आणि मी आता चुकीचं पाऊल कधीच उचलणार नाही. येते.